आणि तुझ्या आईने आम्हाला सगळ्यांना अंधारात ठेवलंय। तुझ्या कुटुंबाची तारा तू फसवणूक केलीस। मॉम 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 हे बघ प्लीज तू शांत हो। मी ऑलरेडी ताराला खूप बोललोय का, अजून प्लीज तू बोलू नकोस। तिला तिची चूक मान्य आहे। सोहम, हे फक्त तुझी बायको नाहीये रे, माझ्या घरची सून आहे आणि माझ्या घरच्या मर्यादेचं या पोरीनी उल्लंघन केलंय, जे मला अजिबात चालणार नाही। आजवर माझ्या घरावर अनेक आरोप झाले, पण काळाने ते खोटे ठरवले। पण आज जे तुझ्या बायकोनी केलंय ना, ते तर खरं आहे ना, पण त्याच्यामुळे माझ्या घराची बदनामी झाली आहे। सोहम, तुला कळतंय ना, मेंदळे हे नाव, रूपम कॉस्मेटिक्स, हे सगळं नावारूपाला आणायला मला काय, तुझ्या वडिलांना काय, किती वर्ष लागली आणि किती मेहनत घेतली यासाठी आम्ही, आणि हे नाव तुझ्या बायकोनी एका क्षणात घालवलं। अख्ख्या जगासमोर आपली बदनामी झाली। काय राहिली रे आपली किंमत आज? हं? आणि या सगळ्याला भैरवी तर जबाबदार आहेच, पण त्याहून जास्त तू आहेस तारा। मॉम प्लीज प्लीज एक संधी द्या प्लीज। सोहम, तिलोत्तमा, हे बघ प्लीज तू जरा शांतपणे विचार कर। एक मिनिट हा, तुम्ही तर माझ्याशी प्लीज बोलूच नका। तुम्ही माझा विश्वासघात केलाय, तुम्ही खूप गोष्टी माझ्यापासून लपवून ठेवल्या। आणि तू ग तारा, तू तर कधीच सुप्रसिद्ध गायिका वगैरे नव्हतीस, तुला गाता येतच नाही, पण तू हे कबूल केलं नाहीस की तुला गाता येत नाही, तुझ्यासाठी ही पोरगी गाते तुझ्या मागे उभं राहून। केलंस कबूल जगासमोर, सांगितलंस आम्हाला? का का नाही सांगितलंस? कारण तुला जी प्रसिद्धी मिळत होती, जी फेम, जे स्टारडम मिळत होतं, ते सगळं तुला हवं हवंसं वाटत होतं, ते तुला घालवायचं नव्हतं। आणि हाच खोटेपणा मला माझ्या घरात चालणार नाही। तेव्हा सोहम, तुझ्या बायकोला तिच्या घरी घेऊन जा प्लीज। मॉम प्लीज। सोहम, अगं पण मॉम, तिलोत्तमा मॅडम, प्लीज असा तडकाफडकी निर्णय घेऊ नका, जरा शांत व्हा। मॉम काय बोलतेस तू हे? अगं बायको आहे ती माझी, माझं प्रेम आहे तिच्यावर। हो ना, मग तिचं सुद्धा प्रेम असेलच ना तुझ्यावर। मग तिने निदान तुला तरी विश्वासात घेऊन सांगायला हवं होतं ना, पण नाही सांगितलं तिने। आता बास झालं, मला या विषयावरती काहीच बोलायचं नाहीये, माझा निर्णय पक्का आहे। तारा, खरं मॅडम? तारा, सो त्यांनी मला शांत हो बेटा, शांत हो बेटा, रडू नकोस। मला या सगळ्याची कल्पना होतीच, म्हणूनच मी तुझ्यासाठी इथे उभा आहे। हा तुझा बाप कधीही अंतर करणार नाही, काही झालं तरी तुझ्या बरोबर आहे। चल तारा, तारा, तारा। तिलोत्तमा, मला वाटतं तू सावलीला जसं समजून घेतलंस तसंच तारालाही समजून घ्यायला हवंस। तिला शिक्षा देण्याची गरज नव्हती। हे बघ, जे काय झालं ते भैरवीच्या दबावामुळे झालं असणार,
यात ताराचा काहीच दोष नाही. ताराचा दोष नाहीये असं कसं म्हणताय तुम्ही? ताराचा खोटेपणा तुम्हाला दिसतच नाहीये का? मला खोटेपणा दिसतोय, पण तो भैरवीचा. आणि ताराला काही बोलता आलं नसणार भैरवी पुढे, म्हणून ती ते खोटं रेटत राहिली. तरी सुद्धा तारानी खोटेपणा हा केलाच आहे, हे कबूल करताय ना? आणि त्याची शिक्षा तिला नक्कीच मिळणार. किती कौतुक होतं आपल्याला सगळ्यांना तिचं. एवढं छान गाते, एवढी मोठी गायिका आहे, अभिमान होता तिचा आपल्याला सगळ्यांना. पण काय झालं शेवटी? तिला कधी असं वाटलं नसेल आपण जरा आपल्या कुटुंबाला विश्वासात घेऊया, त्यांना सगळ्यांना काय ते खरं सांगूया की नाही, मी गायिका नाहीये, ती दुसरी पोरगी गाते. सांगू शकली असते ना आपल्याला, केलं असतं ना माफ तिला आपण. पण नाही, तिने आपल्याला केवळ वेड्यात काढलं. कदाचित तिने असा विचार केला असेल की आपण खरं सांगितलं तर सगळे लोक काय म्हणतील, म्हणून काही बोलली नसेल ती. मग आता काय झालं? तिची हीच भीती खरी ठरली ना. तिलोत्तमा, काही झालं तरी शेवटी आपलीच मुलं आहेत ना. नाही म्हणजे मला मान्य आहे की तिची चूक झाली, पण म्हणून तिला घराबाहेर काढायचं? अशी शिक्षा नको द्यायला तिला. मला वाटतं तिला तिची चूक सुधारण्याची संधी मिळायला हवी. इथे तारा चुकलीये हे तुम्हाला कळतंय ना, मग मी चुकले असं का बोलताय तुम्ही माझ्याशी? अगं नाही प्लीज, मला या विषयावरती आणखीन पुढे काहीच बोलायचं नाहीये. माझा निर्णय फायनल आहे. आता यापुढे मला फक्त 3च सून आहे. त्यातली एक सून कुठे गायब झाली कोणास ठाऊक. तुम्हाला माहितीये ऐश्वर्या कुठे येते? ऐश्वर्या नाही. आयुष्यात कुठे थांबायचं हे माणसाला जर कळलं ना, की अशी पश्चातापाची वेळ येत नाही. भैरवी वजेवर हा नियम लागू होत नसतो. हे नियम त्यांच्यासाठी आहे ज्यांना थांबायचंय, पश्चाताप करायचंय. पण भैरवी वजे न थांबते न हरते. सुंभ जळाला पण पीळ काही गेला नाही. आवरा आता तरी. काय काम होतं? कशासाठी आलात? त्या दिवशी माझा एवढा अपमान करून, पाण उतारा करून मन नाही भरलं का? हा? अच्छा, की हे बघायला आलात? एवढं सगळं झाल्यानंतर भैरवी वजे जिवंत आहे की? हे बघ भैरवी. अरे बापरे, एकदम एकेरी. हो, काय माणसाची वेळ आणि त्याची पात्रता बघून बोलतो मी. ऐक, कधी ना कधी हे घडणारच होतं, ते घडलं आणि याची कल्पना तुला होतीच. मी तुला इथे हे सांगायला आलोय, जे काही घडलंय त्यात सावलीचा काहीही संबंध नाही. त्या बिचारीला ह्या संदर्भात काही माहितीही नाही आणि तसंच तारालाही जे काही झालं याची कल्पना नाहीये. त्यामुळे त्या दोघींबद्दल मनात काहीही ठेवू नको. माहिती आहे, सगळं सगळं माहिती आहे.